निकेश पाटील आणि सोमनाथ गायकरी सलामी जोडी आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय स्वयं खाडे 5 ओव्हरची मॅच. खोनी नितीन आणि कौसा यानंतरची मॅच आहे, लक्षात घ्या. नितीन आले बघा खोनीचे. वेळ झालेला आहे ना मॅचचा, त्या माहिती आहे. पहिली 4 षटक योगेश 20 मिनिटं टाकायची, लक्षात घ्या. 1:34 झालेली आहेत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. 2 सामने सतरंगी क्रिकेट संघ हिडून बी संघाने जिंकलेले आहेत. स्वयं पहिलाच बॉल, फक्त दिशा दिली आहे. चौकाराने आगास केले सोमनाथ गायकरने. पहिल्याच बॉलवरती स्वयं खाडेचं स्वागत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वयं फार एंड कडनं वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेगाला उत्तर नाहीये सोमनाथ गायकरकडे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 55-60 हे टार्गेट एक चांगलं असू शकतं या मॅच मध्ये. आई चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. चिराग वेगाने आलेत आणि चांगला झेल तिथे टिपलाय. सोमनाथ गायकरला माघारी परतावं लागेल. पहिली विकेट स्वयं खाडेच्या खात्यात. कारण आगास केलं होतं मला. त्यानंतर चिरागने एक जबरदस्त कठीण झेल होता. आता कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात ज्यावेळी एखादा चांगला बॅटर असतो. आणि सोमनाथची विकेट इथे गमावली जगदंबा वाकलन बी संघाने. दुसरा चेंडू डॉट आला होता. त्यानंतर गुरुनाथ गायकर आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. स्वयं खाडे वेग प्रचंड बघा. रनअप तुम्ही बघू शकता. आय एम ऍक्शन आहे. ऑन साइडला खेचलाय बॉलला गुरुनाथने. बॉल 1 बाउंस सीमा पार जाईल. आलाय चौकार. बघा कोणाला खिचडी खायची असेल लवकरात लवकर या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती होईल. पाच चेंडू आतापर्यंत स्वयंने फेकलेत. 8 धावा खर्च केलेत. सोमनाथची महत्वाची विकेट आलेली आहे. नंतर कोणीसी विरुद्ध अवदेवी कौसा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. कौसा आणि दुसऱ्या बाजूला खोणी सी आपल्याला पाहायला मिळेल.
नितीन फुलोरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ईश्वरी 11 या नावाने सुद्धा बऱ्याच आम्ही संघ पाहिले आहेत. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चिराग बघा, याच चिरागने सोमनाथचा कठीण झेल टिपला होता आणि आता बघा ॲक्युरेट फेकी. पहिल्या षटकात धावा आल्या 10. चला फिल्डिंग लगेच सेट करायची. 9 सामने आपल्याला कव्हर करायचे आजच्या संपूर्ण दिवसभरात. 3 झालेले आहेत, अजूनही 6 करायचे आहेत. के पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. नवीन गोलंदाज आदित्य आलेत. आदित्य साळवी. आदित्य साळवी आलेत. आदित्य साळवीने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये कॅश प्राईज. प्रणव बेडेकर आकाशन ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे कॅमेरामॅन आहेत. त्यांच्याकडे आदित्यसाठी बक्षीस आहे. चेंडू आणि या बॅटचा इथे संपर्क झाला नाहीये. निकेश पाटील तुम्ही बाद आहेत. टायगर चषक मध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आलं होतं. निकेश पाटील, धीरज पाटील दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. धीरज पाटीलचे 50 आली नाही, 46 आले होते. मात्र 116 धावा कुठत असताना मालिकावीरची बाईक त्याने पटकावली आणि रनरअप संघ होता मारुती स्मृती सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. इथे मात्र रनआउटची संधी आहे. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. आदित्य थोडेसे नाराज आहेत. थ्रो पैकी ॲक्युरेट येणं गरजेचं आहे. मात्र फिल्डिंग चांगली होती. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 11 वरती. सुमित पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांच्याच माध्यमातून राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाला टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले. जय गावदेवी अरेम 11 सोनारपाडा. स्पीडअप करा, स्पीडअप. तरी आज खऱ्या अर्थाने कसोटी बघा. अमर ठाकूर असतील, अमोल पाटील असतील, योगेश पाटील असतील, महेश ठाकूर असतील, संपूर्ण त्यांचं मॅनेजमेंट कमिटी. टेस्ट मॅच इथे मात्र सन्मान दिला. आदित्य चांगली गोलंदाजी करतायत. यंगस्टर आहेत मात्र जबरदस्त इम्प्रेस केलेलं आहे. धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टरला सातत्याने संधी पूर्वी मिळायच्या नाही मात्र आता मोठमोठ्या स्पर्धा येतात, संधी मिळते. जगदंबा वाकलम बी संघ सोमनाथ सुद्धा सातत्याने नवीन खेळाडूंवरती भरोसा भरपूर दाखवत आहेत. मात्र या खेळाडूंना काय करायचं, आपल्याला भरोसा दाखवल्यावरती चांगला खेळ करायचा आहे. पाय आपले जमिनीवरतीच ठेवायचे. ज्यावेळी तुम्ही चांगले क्रिकेटर बनता त्यावेळी तुमच्याकडे शांतता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि एकता म्हणजे एकाचकडे टिकून राहणं गरजेचं आहे.
बरेचसे खेळाडू आपण पाहिले तर चांगला खेळ झाल्यानंतर काही गोष्टी घडतात चुकीच्या, मात्र तसं करायला नको खरं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कोणाला हल्ली एंट्रीज छोट्या राहिल्या नाही. टायगर चषकमध्ये आपण पाहिलं 25,000, या स्पर्धेमध्ये 10,500 प्रवेश फी आहे. सतीश दबाडे स्मृती चषकमध्ये 17,000 रुपये प्रवेश फी आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला मिळतं. नरेश ठाकूर बघा, रॉयल एंट्री नरेश दादा ठाकूर आमचे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत 30 पेक्षा जास्त बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेत. बाराम ठाकूर साहेब कार्यसम्राट, माझी उपसरपंच. बॉल हवेत आहे आणि झेल तिथे टिपलाय. गुरुनाथ गायकरलाही माघारी परतावा लागेल. जगदंबा वाकलंबी संघाला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी चेंडू स्पॉन्सर केलेत ते कार्यसम्राट माजी सरपंच बाराम ठाकूर साहेबांचे आगमन झालेले, जयदास ठाकूर साहेबांचे आगमन झालेले आहे. कैलास पाटील साहेबांचे आगमन झाले. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे विनोद पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व पाहुणे खऱ्या अर्थाने ज्यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. नरेश ठाकूर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. अनेक कल्याण डोंबिवलीमध्ये जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा होते नक्कीच नरेश ठाकूर साहेबांच्या माध्यमातून सर्वात महागडी बाईक ते पुरस्कृत करतात. आणि आता सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी ही तर त्यांच्या गावची स्पर्धा आहे, त्यामुळे इथे भरपूर मोठं योगदान त्यांचं असणार आहे. त्याबद्दल नरेश ठाकूर तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक. आणि सोनारपाडा संघाला सपोर्ट भरपूर असतो. टायगर चषकमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. इथे सिंगल मिळाले. शिवदास गायकर आले बॅटिंग करण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्या त्या 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकात 10 होत्या, 1 विकेट गेली होती. या षटकात 1 विकेट गेली, धावा आल्या 4. म्हणजे आदित्यने चांगली गोलंदाजी केली. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. वसुदेव फॉर्मचे आपण पाहतोय सुमित विजय पाटील यांच्या माध्यमातून बायसिकल मालिका वीर श्रेणी बघायचं. आज ती सायकल कोणाला मिळते कारण की अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत, त्यामुळे अजूनही निश्चित नाहीये मालिका वीर कोण असेल, उत्कृष्ट फलंदाज कोण असेल, उत्कृष्ट गोलंदाज. आणि या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी खास करून कूलर आहेत. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे आणि मालिका वीरसाठी आपण पाहतोय बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेच्या 3 ट्रॉफीज गणेश केली सुद्धा येते. त्यांचं हार्दिक स्वागत. ट्रॉफी बघितल्यानंतर प्रत्येक प्लेअरला असं वाटेल ही स्पर्धा आम्ही जिंकावी, ही स्पर्धा आमच्या गावामध्ये ही ट्रॉफी घेऊन जाण्याची एक वेगळी मजा असेल. त्यासाठी 2 संघ ऑलरेडी गेलेले आहेत, राशी 11 कोणी आणि ओम साई आगासन. तिसरा संघ अजूनही निश्चित नाहीये. त्यासाठी संध्याकाळचं सत्र आपल्याला वाट पाहावी लागेल किमान 4-4:30 वाजेपर्यंत. दोन षटकात 14 झाल्यात. स्वयं खाडे आलेत. ऑकलंड बी संघाला धावा कराव्या लागतील. हा चेंडू गॅप मध्ये वाईड स्ट्रॉंगच्या दिशेने बॉल 1 बाउन्स सीमा पार जाईल. गणेश पाटील यांचा कटआउट तुम्ही पाहताय हेडुटे गावचे, त्यांच्या कटआउटला हिट होत असताना चौकार. नरेश ठाकूर यांचा एक कटआउट तुम्ही पाहतायत. 18 धावा आपण कधी लागल्या. स्वयंच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्या सुरुवात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलेलं आहे. एक धाव इथे मिळाली. शिवदास सांगतात बॉलर सेंटला कोणी नाहीये, लेग बाईज. एक धाव, 19 धावा झाल्यात.
19 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दीपेश गीत सुद्धा आमचे सामना एन्जॉय करतायत. टायगरचे टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर. रनआउटची संधी आहे. आता मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फेकाफेक सुरू आहे. 2 धावा मिळालेत. अरविंद म्हात्रे सरांनी मॅन फ्रॉम वडवली पंचांच्या भूमिकेत. दुसऱ्या बाजूला योगेश पाटील लवकरातच एक आक्रमक मास्टर माइंड खेळाडू आपण पाहतोय. जय गावदेवी RM11 सोनापाडा संघाचे. नरेश ठाकूर यांचा भरपूर सपोर्ट असतो योगेश पाटील यांना. आणि काल 16व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे टीम जय गावदेवी RM11 सोनापाडा संघ. सतीशदादा पाटील स्मृती चषक 2 वेळा ती स्पर्धा जिंकलेली आहे. 2024 2025 आलेला 2026 ला सुद्धा सेमीफायनलला पोहोचलेत. हॅट्रिकची संधी असू शकते यावर्षी जर ती स्पर्धा जिंकली तर. त्याच मैदानात मकर संक्रांत चषक ही स्पर्धा 3 वेळा जिंकलेली आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 3 ते 4 वेळा जिंकलेली आहे. टायगर चषक हे स्वप्न जरूर होतं सोनारपाडा गावाचं. ते योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही स्पर्धा अशा नाही. एक माझी इच्छा होती की मयूर पिसेकर ही स्पर्धा खेळावी आणि जिंकावी. ऑनसाइडला खेळायचं होतं. अपील केलं जात आहे. फलंदाज बाद होईल. स्वयंच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. डावखुल्यात त्याचा फलंदाज आपण पाहतोय निकेश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. कदाचित आपल्या खेळताना दिसतीलच. ज्यावेळी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता सर्व स्पर्धा खेळणं गरजेचं आहे. रायगड असो, भिवंडी असो, कर्जत असेल, वेगवेगळ्या ठिकाणी. आता काही दिवसांपूर्वी आपण मांगरूळ येथे स्पर्धा आहे तिथे सोनापाडा संघ खेळताना तुम्हाला दिसणार आहे. कौसाची स्पर्धा होणार आहे. आय थिंक तिथे डे फॉर्मॅटमध्ये सोनापाडा म्हणजे सोनापाडा सातत्याने क्रिकेट खेळतो आणि त्यांना यशही मिळतं. आणि त्याच्या मागचा त्यांचा सराव, त्यांची प्रॅक्टिस, त्यांची मेहनत. क्रिकेटमध्ये असंच विजय मिळत नाही मित्रांनो. एज लागली मात्र फाईन लेग थर्ड मॅनच्या मधून सीमा पार चौकार. निव्याचे चेंडू आपण पाहतोय. कार्यसम्राट माजी उपसरपंच आपण पाहतोय सोनारपाड्याचे बाळाराम ठाकूर साहेबांनी सर्व चेंडू आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीणचे बाहुबली यांचे पिताश्री. आणि चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच धावा रोखल्याही जातात आणि चांगली बॅटिंग केली तर धावा येतात. 3 षटकात वाकलंबी संघाची धावसंख्या येते फक्त आणि फक्त 25. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये 4 षटकात 77 धावा आपण पाहिल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. आता 3 ओव्हरमध्ये 25 झाल्या. संघ वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत. पुढील लढत आपण पाहिल्या खोळी सी विरुद्ध गावदेवी कौसा. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जय मल्हार वेगळ्या लुक मध्ये बघा नरेश ठाकूर आज
कॅप डोक्यावरती आपल्या पाहायला मिळते जय मल्हार. आणि आज महाशिवरात्र सुद्धा आहे. 3 षटकात 25 धावा आपण पाहतोय. 4थ्या षटकात सोम ठाकूर आलेत. 2 षटक तुम्हाला अजून फेकायचे. हे षटक तुम्हाला 4 मिनिटात फेकायचे, लक्षात घ्या. हा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजला झेल म्हणता येणार नाहीये, कठीण होता. आउटफिल्ड फास्ट आहे आणि बॉल सीमा पार आलाय चौकार. नित्यंत गरज होती. धावा झाल्या 29 आणि शिवदासला माहिती आहे जर मी मैदानात थांबलो, साईला साथ दिली तर धावा 50+ होऊ शकतात या मॅच मध्ये आणि बनवाव्यास लागतील. कारण समोर खंबालपाडा संघ आहे. काल देवरुंगच्या नाईट स्पर्धेमध्ये चांगला खेळ झाला होता या टीमचा. एक सामना जिंकला होता. दुसऱ्या बाजूला सिद्धी करवलीच्या स्पर्धेत जगदंबा वाकलम बी संघाने एक सामना जिंकला होता. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 31 धावा झाल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सोम ठाकूरचा वापर करण्यात आलेला आहे. 5 षटकांची मॅच आहे. यानंतर कौसा विरुद्ध खोनी पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यासोबत सीझन मध्ये कौसा संघाने जबरदस्त खेळ केला. एकाच दिवसात 2 ट्रॉफी सुद्धा जिंकल्या. 6 ट्रॉफीज त्यांनी या सीझन मध्ये जिंकलेल्या. 7-7 आणि इथे चेंडू हवेत आहे. चिराग आहेत त्यामुळे चूक होणार नाहीये. तिसऱ्यांदा झेल टिपलाय चिरागने या मॅच मध्ये. फलंदाज बाद. धर्मनाथ डीके आले बॅटिंग करण्यासाठी. धावांची नितांत आता गरज आहे. कारण शिवदाची खेळी समाप्त झालेली आहे. 50 धावा जरी झाल्या तरी जगदंबा वाकलम बी संघ फाईट करू शकतो. साई शेलार नाहीयेत. धर्मनाथ पाटील बॅटिंग करण्यासाठी मैदानात दाखल झालेले आहेत. अगोदर 5 ते 6 स्पर्धा वाकलम बी संघाने जिंकल्या. त्यानंतर थोडासा बॅकफुटवर पुन्हा आलेला आहे. डे नाईट ज्यावेळी तुम्ही खेळता झेल ड्रॉप. डे ला खेळणं नाईटला खेळणं थोडस खेळाडू थकान महसूस करतात. एक सिंगल इथे मिळाली आहे. 32 धावा धापलकर आपल्या पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगती पथावर आहे. सोनाबळला म्हटल्यानंतर कार्यसम्राट माजी सरपंच मुकेशजी पाटील साहेब त्यांचे नेहमीच स्पर्धेत जेव्हा जेव्हा होते योगदान आपल्या पाहायला मिळतो. नरेश ठाकूर असतील, सुमित पाटील यांचे या स्पर्धेला योगदान आहे. 22 सिका आपण पाहतोय. फलंदाज बाद झाले. इथे साईनाथची खेळी समाप्त झाली आहे. षटक यष्टरक्षक मयूर मुठे आहेत. साई शेलार आज नाही आहेत संघामध्ये. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 34 धावा धापलकरती. 5 गडी बाद. जगदंबा वाकलम बी. चला फिल्डिंग लगेच सेट करायची वेळ आपल्याकडे कमी आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. खोनी सी आणि आई गावदेवी कौसा.
चार षटकात धावांची गती थोडीशी कमी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आली गोलंदाजी करण्यासाठी धीरज साळवी आले गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं षटक यानंतर आई गावदेवी अंकुश 11 कौसा विरुद्ध संघ तुम्हाला पाहायला मिळेल सचिन शेठ पाटील यांचे आगमन झाले एक यशस्वी उद्योजक कौसा गावचे या स्वागत आहे सचिन पाटील आपलंही सातत्याने संघाला सपोर्ट कौसा संघाला ते करत असतात मकर संघात चषकमध्ये त्यांच्याच नावाने संघ आपण पाहिजे त्यांनी पुरस्कृत केला होता आई गावदेवी अंकुश 11 कौसा आणि त्यानंतर आपण दिवा चषक मध्ये सुद्धा बघितलं निलेश भोईर यांना बाईक सुद्धा आपल्या करिअरची पहिली बाईक मिळाली फटका जबरदस्त आहे धर्मनाथ पाटीलने बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर फोर्टी प्लसची स्पर्धा पण परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण टायगरच्या मैदानामध्ये तिथे आजही फायनल डे त्या स्पर्धेचा सुद्धा टायगर चषकमध्ये आयवा कॅशसाठी 24,500 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळालं चिराग चौथा झेल टिपलाय चिरागने धर्मनाथला माघारी परतावं लागेल ज्या धर्मनाथने षटकार मारला होता त्याचीच विकेट धीरजच्या खात्यात अक्षय म्हात्रे आले होता पाठी कन्नडी धर्मनाथच्या बाट मधून षटकार आला होता चिराग जिथे जात आहे तिथे झेल त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा आलाय झेल त्याने पकडलेलं आहे चांगली फिल्डिंगचं स्टँडर्ड क्रिकेटमध्ये तुमच्याकडे फक्त चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग असून फायदा नाही फिल्डिंग जर चांगली नसेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही उंच भरारी घेऊ शकत नाहीये फिल्डिंगमध्ये जर चुका झाल्या तर बॉलर काहीच करू शकत नाही 42 आवाज आलेत लॉंग ऑन दिशेने खेळत आहेत सर्वेश तिथे आहेत एक साव तिथे घेतलेली आहे 2 to go 43 आवाज आले सातत्याने या स्पर्धेवरती लक्ष आपण पाहतो महेश ठाकूर यांचं अमर अमोल योगेश आणि त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे पंच वाईट चिकून करतायत अवंतच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे 44 2 बॉल शिल्लक आहे 44 आवाज आले एखादा षटकार एखादा चौकार मानसच्या बॅटमॅन आला तर टायगर चषक मध्ये एकच मारला होता तो फायदेशीर पडला होता नागावच्या विरुद्ध त्याच षटकाराची आता गरज आहे पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये डॉट बॉल तिथे समाप्ती होईल 44 वरती धावसंख्या थांबली आहे 2 भाग्यवान प्रेक्षक आपण टायगर चषक मध्ये पाहिले आयवा कॅच पहिल्या प्रेक्षकाला 24,500 आणि दुसरा प्रेक्षक जो होता त्याला 13,500 अबी जे बुर्दुल गावचे होते आयवा कॅचला इतकं बक्षीस बऱ्याच वेळा मिळत नाही हा चेंडू आपण पाहतो एकदा वेगाने पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न सुरू आहे 2 धावा इथे पूर्ण झाल्यात 2 धावा मिळतील 46 धावा झाल्यात 5 षटकांचा खेळ संपलाय चला दोन्ही टीमचे कॅप्टन या कौसा आणि खोनी नरेश ठाकूर यांच्या शुभाचे करूया आपण टॉस
पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आहे. जयदास ठाकूर साहेब सुद्धा उपस्थित, त्यांचंही सहर्ष स्वागत. चला, गावदेवी कौसा टीम आणि जय मल्हार खोणी सी यांच्यामध्ये आपण टॉस करत आहोत. दोन्ही कर्णधार माझ्या सोबत आहेत. मंचावरती बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती नरेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजवर ज्यांनी 30 पेक्षा जास्त बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे नामवंत उद्योगपती नरेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. कॉल असेल कौसाच्या कॅप्टनचा. हेड्स इज अ कॉल. हेड इट इज. टॉस जिंकलाय कौसाच्या कॅप्टनने. फक्त आपलं डिसिजन सांगा, काय करताय बारक्या भाऊ? फिल्डिंग. ओके, हे आपण सत्कार लगेचच करणार आहोत. मी नरेश ठाकूर यांना विनंती करेन की आपण इथेच थांबा आणि संपूर्ण आमच्या गावदेवी RM11 सोनारपाडाचा सगळ्या खेळाडूंना मी विनंती करेन, सर्वांनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा विशेष सन्मान सर्वांच्या उपस्थितीत सगळ्या प्लेयर्सला मॅनेजमेंट टीमला विनंती आहे की आपण आदरणीय उद्योगपती बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 50,000 रुपये आपल्याला आर्थिक सहकार्य करण्यात आलेले आणि आजवर 30 पेक्षा जास्त बाईक ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मालिकावीर म्हणून स्पॉन्सर्ड केलेले आहेत. आदरणीय नरेश ठाकूर यांचा आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. गावदेवी RM11 सोनारपाडा या संघाच्या वतीने विशेष सन्मान आपण सर्वजण करत आहोत. 50,000 रुपये आर्थिक सहकार्य. खरं तर त्यांचं असं मत होतं की स्पर्धा तुम्ही 4 दिवस ठेवा, मी बाईक देतो, पण ही स्पर्धा काही कारणास्तव आपण फक्त 3 दिवस आयोजित केलेली आहे आणि तरी देखील या स्पर्धेमध्ये ज्यांनी रोख रक्कम आपल्याला 50,000 रुपये आर्थिक सहकार्य केलेलं आणि नेहमीच नितीनजी कान आणि माझ्यावरती खास करून त्यांचं भरपूर प्रेम राहिलेलं आहे. नेक्स्ट इयर नक्की ही स्पर्धा आम्हाला आयोजक देखील सांगतात की 4 दिवस असेल आणि या स्पर्धेमध्ये नरेश उद्योजक नितीनजी फुलोरे ज्यांच्या वतीने देखील बऱ्याच वेळेला सोनारपाडा संघाला पॅक केलं जातं. या नितीन भाऊ, आपण मंचावरती कोणीचे नामवंत खेळाडू आहेत ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची सायकल स्पॉन्सर्ड केलेले असे उद्योगपती सुमित दादा पाटील वासू शेट फार्मचे ओनर आहेत आणि आपल्याला आपल्या टीमला RM11 गावदेवी सोनारपाडाला ज्यांनी टी-शर्ट देखील स्पॉन्सर्ड केलेले आहेत या सीझन मध्ये आपण दादांचा सन्मान या ठिकाणी करूयात. मी विनंती करेन या बाहुबली अमरदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. त्याचबरोबर सोनारपाडा संघाला देखील बऱ्याच वेळेला ईश्वर 11 या नावाने देखील आपण बघितलेलं आहे आणि नितीनजी फुलोरे पुरस्कर्ते देखील आहेत आणि एक नामवंत खेळाडू देखील आहेत जे नेक्स्ट मॅच इन ऍक्शन देखील आहेत आणि नितीनजींचा आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा अमर ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी फुलोरे आणि रितेश पाटील यांना विनंती आहे. या चेक ओपनर्स पाठवा विनंती असेल. चला चला, बॅटिंग साइड वेळ जास्त घेऊ नका इनिंग ब्रेक मध्ये प्लीज मित्रांनो. यानंतरही आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत प्लीज. ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 कूलर स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत. आदरणीय विनोदजी बाळाराम पाटील साहेब देखील आपल्यामध्ये आणि विनोद दादाने विनंती की आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी गणेशजी केणे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण विनोद दादा पाटील यांचाही सन्मान करावा. गावदेवी RM11 सोनारपाडा आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा 2026 चे पर्व अतिथींचं आगमन आहे. आज अंतिम सोहळा या स्पर्धेचा आणि आता आपण वळत थेट या मॅच कडे. साई श्रद्धा
खंबालपाडाचा गेम जगदंब वाकंडी. बॅक टू कॉम्बॉक्स ऐकूया तुमचे परममित्र व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील यांना. थँक्यू सो मच करणजी काळन सर. आणि त्याचप्रमाणे याआधी पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला नितीन काळन सरांचा. थँक्यू सो मच. आफ्टरनून सेशनमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. जय गावदेवी RM11 सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आणि याचा तिसरा महांतिम दिवस आणि मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम SSCC खंबालपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जगदंब वाकंडी. दुसऱ्या सत्राला प्रारंभ दोन टीम्सला शुभेच्छा. पहिलाच बॉल रमण ऑनसाईडला खेळायचं होतं. बॉडीवरती बॉल बदलला. डॉट बॉलने सुरुवात रमण करतायत बॉलर सोमनाथ गायकर. या दुसऱ्या सत्रा टार्गेटचा जर आपण विचार केला तर 47चा हा चेस कंप्लीट करायचा आहे खंबालपाडा टीमला. कालचा रात्रीमध्येही चांगलेच खेळले लक्ष चषक 2026 मध्ये. बट अंतिम सामन्यामध्ये बामण डोंगरी टीमचा अगेन्स्ट कुठेतरी बॅटिंग थोडी कमकुवत लागली, त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. पण या स्पर्धेमध्ये नक्की चांगला खेळ करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. हुकचा फटका आला, फिल्डर आगेच स्क्वेअर लेगला. बॉल स्टॉप केला जातोय. डॉट बॉल आणखीन एक येतोय. पगले दोन चेंडू आतापर्यंत आपण जर पाहिले तर हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न या आधी होता, तो बॉडीवरती बॉल लागला. पण इथे फिल्डर आगेच स्क्वेअर लेगला. आणखीन एक निर्धाव चेंडू. चेस जर आपण पाहिलं तर तितका मोठा नाहीये. 47चा चेस कंप्लीट करायचा 5 ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे स्कोरकार्डचा तितकासा दबाव बॅटर्स वरती नाहीये. आता हुकचा फटका प्रॉपरली एक्झिक्यूट केला आणि बॉल चालला थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सीमा पार 4. दोन तीन सन्मान आपले बाकी आहेत विशाल. पहिली ओव्हर सुरू त्यामुळे आताच करतोय कारण मॅच देखील क्लोज येईल. मंचावरती आपल्यामध्ये राजू दादा पालकरी देखील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी महेश दादा ठाकूर लॉफ्टेड ड्राइव्ह जबरदस्त फटका. बॉल आता चाललाय कवसला बाउंड्री लाईनचा पलीकडे. बॅक टू बॅक 4 साळवेचा बॅटमधनं. काही शुभ सन्मान देखील केले जातात. वळू आपण लेजंड प्लेअर सोनारपाडाचे राजू दादा पालकरी यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर आदरणीय जयदास दादा ठाकूर यांची उपस्थिती आहे आणि दादांनी विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. जयदासजी ठाकूर साहेब यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि त्यासोबत कैलास दादा पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या सर्वांची आज उपस्थिती गावदेवी RM11 सोनारपाडाच्या या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहत आहोत आणि अतिथींचा सन्मान ही आपली संस्कृती आहे, परंपरा. आणि दरम्यान फटका आला ऑन दी राइट्स. सुशांतच्या बॅट मधून षटकार आला. सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर कैलास दादांनी विनंती आहे आपल्याही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. थँक्यू. आणि पुन्हा एकदा आपण विनंती करू अतिथींना की असं नसतं. बॅक टू कॉम्बॉक्स. फटका लाजवाब आला. दरम्यान षटकार येतो आणि टीम टोटल आता या 6 शाख्याने 14 धावफलकावरती आगे 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत या ओव्हरमध्ये. आणि आता बॉल लागला शेवटचा 1 या फर्स्ट ओव्हरमध्ये. टार्गेट जर आपण पाहिलं तर 47चा चेस कंप्लीट करायचा आगे टीम SSCC खंबालपाडा टीमला आणि स्टार्ट तितकाच चांगला मिळवून दिला बॅटर सुशांत साळवीने. फर्स्ट ओव्हर सोमनाथ स्वतःवरती नाखुश असेल कारण अगोदरच डिफेंड करण्याकरिता रन्स कमी आहेत आणि त्यातल्या त्यात या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 14 कन्सीड झाला आणि अजूनही 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधला. लोवर फुल टॉस होता. हलक्या हाताने खेळले. ड्राईव्ह आताही केला. मिडल सिंगल आणि अशा प्रकारे एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 47चा चेस मध्ये
15 विदाउट लॉस टीम SSC खांबालपाडा आणि खेळ लागला त्या 4 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता आणखी करायचा आहे 24 चेंडूमध्ये 32 धावांची आणखी आवश्यकता आहे. 4 षटकांमध्ये थांबायचं नाहीये, क्विकली फिल्डिंग सेट करा आणि दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. आणि खरं तर एक गोष्ट लागली की जर आपण विचार केला सध्याच्या घडीला तर पहिलं सत्र बॅटिंग ज्या प्रकारे करायची होती त्या प्रकारे नाकीच झाले. कारण जिथे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही डे सेशन मध्ये क्रिकेट खेळतात तर अपेक्षा नक्कीच आहेत की 12 ते 13 रन पर ओव्हर रन्स बनवल्या जातील. पण फर्स्ट हाफ मध्ये तसं नाकीच झालं. 10 पेक्षा देखील कमी रन्स पर ओव्हर आपल्याला बनताना पाहायला मिळाला. त्याचमुळे फक्त 46 बनला आणि 47चा चेज मध्ये एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर या रेस मध्ये आता पुढे आपल्याला पाहायला मिळत आहे टीम खांबालपाडा. खेळ लागला 24 चेंडू आणि 24 ला करायचं 32 दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आता बॉलर तयार होत आहेत. शिवदास गायकर या सेकंड ओव्हर मध्ये आणि शिवदासचं स्वागत आता केलं बाउंड्रीने. बॉल झाले एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट चांगला आहे आणि खरं तर चेस तितका मोठाही नाहीये कारण 47चा चेस कम्प्लीट करायचा आहे. पहिल्या 2 दिवसांमध्ये आपण पागले या स्पर्धेमध्ये आपण क्वालिफाय होताना पागलं कोणी ए टीम आणि ओमसाई आगासन टीम. आता पुलचा फटका आला बट फिल्डर लॉंगॉनला देखील आहे बट चान्स नाहीये. हा देखील बॉल झाला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. खरं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ अजूनही पूर्णही झाला नाहीये पण जो खेळ आतापर्यंत झालेला आहे अर्धा पल्ला पार केला आणि त्यामध्ये आणखी काही रन्स ऍड होणार आहेत. काऊ फेसला बॉल चालला आणि आता बॉल स्टॉप केला जातो. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील. डबल कंप्लीट आणि या 2 धाव्यांचा साख्याने टीम टोटल आता 26 ऑन द बोर्ड. बघा 47 जर डिफेंड करायचं होतं तर तुम्हाला अगदी पहिल्या षटकापासून कमीत कमी रन्स देणं विकेट काढणं या गोष्टी फार जास्त मॅटर करत होत्या टीम वाकलनसाठी. पण या सामन्यामध्ये तसं काहीच पाहायला मिळालं नाहीये. डॉमिनेटिंग क्रिकेट खेळताना आपण पाहत आहोत सुशांत साळवी आणि बॅटर साईला. आणि दरम्यान जर आता आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातो. 27 ऑन द बोर्ड 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कारण बघा हार जीत या गोष्टी क्रिकेटमध्ये होणारच आहेत पण खरं तर हारण्याआधी किंवा जिंकण्याआधी आपण खेळलो कसं तेही मॅटर करतं. बट साळवी आज थांबणार नाहीये. उडवला बॉल आणि पाठवला थेट बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. आणि खेळ आता समाप्त झाला 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरता आता असं वाटतं की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न बाकी आहे की टीम खांबालपाडा किती लवकर हा सामना जिंकेल. कारण चेंडू लागले ते येते 18 आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता फक्त करायचं 14 धावांची आवश्यकता. सुशांत साळवी काय जबरदस्त खेळी सुशांतने केली आणि त्यासोबत तितकी चांगली साथ बॅटर साई चौधरीने देखील तितकी चांगली साथ त्याला दिलेली आणि
त्याचमुळे अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे टीम SSCC खंबालपाडा. आणि 9 चेंडू फेस केले सुशांत साळवीने आणि त्यांना इंडिव्हिज्युअली 26 वरती तो नॉट आउट खेळतो. फक्त करायचं 14 थर्ड ओव्हर बॉलर मानस माफी सुद्धा मानस तयार होतो या थर्ड ओव्हर मध्ये. मानसचा बॉल ड्राईव्ह जरूर केला, फिल्डर आगेत कवसला बॉल फुल केला जातो. आणि दरम्यान जर आपण पाहिलं खर तर असं वाटलं की बॉल ग्राउंडेड होऊन गेला की काय, बट बॉल डायरेक्टली गेला फिल्डरच्या हातामध्ये. सफलता मिळेल, झटका हा पकला लागला. बॅटर साई चौधरी बाद झाला, बट साईने त्याचं काम केलं. कारण खरं तर स्टार्ट मॅटर करत होता 47चा चेज मध्ये आणि या दोन्ही ओपनर्सने चांगलं कार्य केलं आणि त्याचमुळे हा सामना खिशामध्ये आहे टीम खंबालपाडा. कारण खेळ राखला इथं 17 चेंडूंचा आणि 17 मध्ये करायचं आहेत फक्त 14. बॅटर आता दाखल झाला क्रमांक 3 वरती सर्वेशाला येता क्षणी बॅटचं फक्त त्याने फेस ओपन केलं आणि बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. आता फक्त 10 करायचं आहे. अगदी जलद गतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम SSCC खंबालपाडा. आता दरम्यान मोठा फटका खेळायचा होता, पण हा बॉल येतोय निर्धाव. आणि खरं तर या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर चुका कुठे घडला त्यामध्ये जर आपण चर्चा केली तर पहिल्या सत्रामध्ये मी म्हणेन 15 ते 20 शॉट बनवला आणि त्यानंतर 47 डिफेंड करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये सोमनाथ गायकरचा अगेन्स्ट टोटल 15 आला आणि तिथनं जो मोमेंटम शिफ्ट झाला मागे वळून पागलं नाही टीम वाकलं आणि इथेही एज आणि सफलता आणखीन एक मिळेल. झटका आता लागलाय दुसरा. चिराग भोईर आणि हरिभक्त पारायण प्रणय बेडेकर भरपूर खुश आहेत आमचे मुख्य ऑपरेटर. कारण कालच्या दिवसामध्ये टीम ओमचं आगासन सुपर 3 साठी क्वालिफाय झालेली आहे आणि त्याचमुळे त्याच्या चेहऱ्यावरती ती स्माइल आपल्याला पाहायला मिळाली. चिराग आला आणि चिरागने आतापर्यंत 4 कॅचेस फर्स्ट हाफ मध्ये पकडला आणि तेच आमचं लक्ष गेलं की जे विकेट मिळाले कॅचेस जो फिल्डरचा जो कॉलम आहे तिथे 4 वेळा चिरागचं नाव आहे आणि आता बॉल दरम्यान लॉंग ऑनला चालला आणि मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलचा साख्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळत आहे 38 ऑन द बोर्ड आणि करायचे आहेत फक्त आता 9 आणि चेंडू राखलेत येते 13 करायचं 9. पॅनवरती बॉल ग्लान्स करायचा होता बट दिशा खराब. डाऊन द लेग साइड मिळाला एक्स्ट्रा आणि आता फक्त करायचं 8 धावा. बट सुशांत साळवीने ज्या प्रकारे बॅटिंग या दुसऱ्या सत्रामध्ये केलेली आहे कौतुक करावं लागेल. कारण 47चा चेज इतकाही सोपा नव्हता जितका सोपा बनवला सुशांत साळवी आणि बॅटर साई चौधरीने. कारण ओपनिंग पार्टनरशिपच मॅटर करत होती. आता बॅटचा टोला लागला बॉल चालला थेट लॉंग ऑनला फिल्डर येताच झाली मिस्टेक आणि मिस्टेकचा जोरावरती बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार आणि आता समीकरण राखले करायचं आता फक्त 4. चला
पुढील सामना जो आहे बॅटिंग टीम आपण खेळाडू कक्षाजवळ जाऊन उभा आताच राहायचं आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग टीम रेडी राहा. सामना जसा संपेल क्विकली ग्राउंड मध्ये उतरा. चार करायचं आणि पॅन वरती फुल टॉस होता बट दिशा देखील खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल आणि आता करायचं आहेत फक्त तीन धावा करायच्या आहेत. फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. जेव्हा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला तेव्हा मी सांगितलं की या मॅच मध्ये जास्त काही राखलेलं नाही. फक्त एकच प्रश्न राखला की टीम खंबालपाडा किती लवकर हा सामना जिंकेल. आता बॉल उंच तर गेला, फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. विकेट धक्का आता लागला तिसरा. कौसाचे सचिन दादा पाटील यांना विनंती आहे आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. पण मंचावरती स्थानापन्न दादा सचिन दादा पाटील. फक्त 3 करायचं आणि आता बॅटर दाखल झाला. कुणाल गायकवाड आता बॅटिंग करण्याकरिता येतो. कारण जे कॅल्क्युलेशन देखील मी अगदी समोर ठेवलं की जर 47 डिफेंड करायचा होता तर पॉवर प्ले आपल्या नावावरती करणं हे वाकलन टीमसाठी महत्त्वाचं होतं. बट पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं की धुवाधार बॅटिंग झाली आणि त्याचमुळे पॉवर प्ले मध्येच बाजी मारली या मॅच मध्ये टीम खंबालपाडाने. आणि आता फक्त 3 लागलेले आहेत. बट या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉलिंग चांगली लागली असे आपण म्हणूया की वाईट पडला बट त्यानंतर बॉल चांगले टाकलेत. विकेट देखील आली, निर्धाव देखील येतोय बट तरी सुद्धा हे समीकरण फार सोपं आहे. आता हुक करायचं होतं, आताही लाईन चांगली, आताही येतोय निर्धाव. क्या बात आहे. खर तर मी उल्लेख आणखीन एक केला जरूर होता की 15 ते 20 शॉट बनवला. कदाचित हाच आकडा 60 किंवा जास्त असता तरी फाईट आपल्याला आणखी चांगली पाहायला नक्कीच मिळाली असते. कारण स्कोरकार्डचा कोणत्याही प्रकारे दबाव बॅटर्सवरती नव्हताच आणि त्यामुळे अगदी फ्रीली माइंडसेटने खेळ झाला. पण इथे सध्याच्या घडीला बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट करण्यासाठी बॅटर स्ट्रगल करतो कुणाल गायकवाड. गेले 3 चेंडू प्ले अँड मिस आणि प्ले अँड मिस याच गोष्टी घडलेल्या आहेत. विकेट कीपर आणि बॉलर खेळतात असं वाटतंय. समीकरण आता लागलं 8 मध्ये करायचं 3. आता हुकचा फटका आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. खेळ खल्लास, बाजी मारली आहे टीम SSC खंबालपाडा टीम ने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया विनायक केने यांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभास एक सत्कार आपण करणार आहोत. विनायक केने यांच्या शुभास आपण सन्मान करणार आहोत. सचिन शेठ पाटील इथे उपस्थित आहेत कौसागावचे, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. या दुसरी दुनियातले एक राजा माणूस आणि खऱ्या अर्थाने नेहमीच ज्यांचं समालोचकांवरती खूप सारं प्रेम आम्हाला पाहायला मिळतं ते सचिन शेठ पाटील आपण पाहतोय कौसागावचे. त्यांच्या सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अंकुश 11 ऐक औद्योगिक कौसा या नावाने संघ सुद्धा आपल्याला खेळताना दिसतो. आणि आज खऱ्या अर्थाने कौसागावची 40+ ची स्पर्धा सुद्धा सुरू आहे. मॅन ऑफ द मॅच घोषित करायचे. मॅच आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि आपण पाहतोय 90 पेक्षा आतापर्यंत जास्त बाईक ज्याने पुरस्कृत केले ते काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक स्वागत. कारण मॅन ऑफ द मॅच कोण आहेत?